कारण आउट ऑफ फोकस मीन्स आउट ऑफ लाईफ. तुम्ही अभ्यासाला जिथं बसताय तिथं एक थर्मोकॉल चिकटवा किंवा एक कार्डबोर्ड चिकटवा किंवा एक बोर्ड मिळतो व्हाईट बोर्ड, तो चिकटवा, काहीतरी लावा अभ्यासाच्या जागेसमोर. आणि तिथं तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी तिथं लिहायचे, त्याचा डायग्राम बनवायचा, त्याचा माइंड मॅप बनवायचा. आपण माइंड मॅप बनवायला पण पुढे शिकवत असतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला फोकस करतील. कारण एक वाक्य तुम्हाला मी आता सांगितलं, ते वाक्य आहे आउट ऑफ फोकस इज आउट ऑफ लाईफ. वाक्य सांगा मला काय होतं, मी तुम्हाला लिहून पण देतो. येस, आउट ऑफ फोकस इज आउट ऑफ लाईफ. मी लिहितोय बघा वाक्य. आउट ऑफ फोकस इज आउट ऑफ लाईफ. एखादी गोष्ट करायचं ठरवलेलं आहे, तुमच्यासाठी एखादी गोष्ट महत्वाची आहे, पण आपला ब्रेनची एक टेंडन्सी आहे की तो कालांतराने गोष्टी विसरून जातो जर का त्याला आपण रिपीटेडली फोकस नाही केलं तर. आणि म्हणून काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण खूप इन्स्पायर होऊन तयार करतो, प्लॅन करतो, करायच्या असं ठरवतो, पण कालांतराने ह्या गोष्टी आपण विसरून जातो. आणि ह्या गोष्टी विसरून जाऊ नयेत म्हणून तुमच्या समोर कायम या गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. आणि हे वाक्य असं आहे, आउट ऑफ फोकस इज आउट ऑफ लाईफ. किती महत्वाची गोष्ट असली, तुमच्या फोकसमध्ये जर का नसेल तर ती तुमच्या लाईफमध्ये निघून जाईल. समजते?